नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत मराठी व्याकरण वाक्यातील प्रयोग. प्रश्न आहे, नळे इंद्रियासी असे बोलिजे. हा कोणता प्रयोग आहे ते ओळखा. आणि उत्तर आहे, प्राचीन अथवा पुराण कर्मणी सकर्म धातूला जे हा प्रत्यय या ठिकाणी लागलेला आहे. त्याच्याने एवढी रक्कम देणार नाही या वाक्यातील प्रयोग ओळखा. आणि उत्तर आहे, शक्य कर्मणी, कारण त्याच्याने या तृतीय पुरुषी कर्त्याला गणत्व आले आहे आणि क्रियापद देणार नाही याच्यातून शक्यता वर्तवलेली आहे. आकाशवाणीद्वारे जागतिक पातळीवर संदेश पोहोचवला जातो. या वाक्यातील प्रयोग ओळखा. आणि उत्तर आहे, कर्मणी प्रयोग, कारण क्रियापदाचे रूप जातो हे कर्माच्या लिंग, वचन आणि पुरुषानुसार बदललेले आहे. प्रश्न 4, सारे पोपट उडाले या वाक्याचा प्रयोग ओळखा. आणि उत्तर आहे, अकर्म कर्तेरी, कारण क्रियापदाचे रूप कर्त्याच्या लिंग वचनानुसार बदललेले आहेत आणि क्रियापदाला कर्म नाही, म्हणून अकर्म कर्तरी प्रयोग. मुलांनी पालकांना बोलून घ्यावे या वाक्याचा प्रयोग ओळखा. आणि उत्तर आहे, सकर्म कर्तरी. भीमाने बकासुरास मारले या वाक्याचा प्रयोग ओळखा. उत्तर आहे, कर्मणी प्रयोग, कारण क्रियापदाचे रूप कर्माच्या लिंग वचनानुसार बदललेले आहे. खालील वाक्याचा प्रयोग ओळखा. कृष्णाने कंसास मारले. आणि उत्तर आहे, कर्तरी प्रयोग, कारण क्रियापदाचे रूप कर्त्याच्या लिंग वचन पुरुषानुसार बदललेले आहे. प्रश्न 8, खालील वाक्याचा प्रयोग ओळखा. मी मोबाईल वापरतो. उत्तर आहे, कर्तरी प्रयोग, कारण त्याच्यात कर्त्याला लिंग, वचन, पुरुष यानुसार क्रियापदाचे रूप बदललेले आहे. पांडवांनी खांडवनात राहावे या वाक्याचा प्रयोग ओळखा. उत्तर आहे, सकर्म कर्तरी, कारण क्रियापदास राहावे अर्थ, रूप आणि कर्त्याच्या लिंग वचनानुसार बदललेले आहे. प्रश्न आहे, माझ्याने टेकडी चढवते या वाक्याचा प्रयोग ओळखा. उत्तर आहे, शक्य कर्मणी. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा.